अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानिमित्त शेकाप भवनमध्ये झालेल्या बैठकीत आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली। महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी शेकापच्या अक्षया नाईक यांची घोषणा करण्यात आली। सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि नमिता नाईक यांच्या कन्या आहेत। यासोबतच वॉर्ड क्रमांक 5 मधून काँग्रेसचे समीर ठाकूर आणि वॉर्ड क्रमांक 7 मधून अभय मामुणकर यांची उमेदवारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जाहीर केली। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ धावत्या ट्रकला भीषण आग लागून ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला। ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। चालकानं तत्काळ ट्रक थांबवून बाहेर उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेमुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यात आली। कालच याच परिसरात आग लागल्याची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। इंदापूर कशेने मार्गावरील मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक खड्ड्यामुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला। कशेने येथे 3 गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठे नुकसान झालं, मात्र एअरबॅग्ज उघडल्याने जीवितहानी टळली। सततच्या तक्रारीनंतरही खड्डे न बुजवल्याने युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी संताप व्यक्त करत ठेकेदार आणि प्रशासनावर निशाणा साधला। पुढील 8 दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास उग्र आंदोलन करून कॉन्ट्रॅक्टरचे ऑफिस फोडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। वारंवारच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पनवेल तालुक्यातील आदई ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि शेकापचे नेते विलास शेळके यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करण्यात आलं। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते। या प्रवेशामुळे शेकापला मोठा धक्का बसला असून आदई परिसरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात मोठा बदल झालाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ऐनघर येथे मोठा धक्का बसलाय। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे, मनोज खांडेकर आणि सुमित काते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे मनोज खांडेकर हे युवकांमध्ये लोकप्रिय असून त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। खालापूर शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ढेबेवाडी बर्गेवाडी रस्त्याला वनविभागाची मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांचा 50 वर्षांचा संघर्ष संपलाय। या मंजुरीचे श्रेय सरपंच महेश पाटील यांनी घेतल्याने शिंदे गट आक्रमक झाला असून हे श्रेय ग्रामस्थ आणि आमदार महेंद्र थोरवे यांचं असल्याचं ते म्हणत आहेत। ग्रामस्थ संपत ढेबे, विजय ढेबे आणि हरेश ढेबे यांनी या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केल्याचा दावा आहे। रस्त्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 2 कोटींचा निधी मंजूर झाला असून ग्रामस्थांनी वनविभाग अधिकारी राजेंद्र पवार आणि आमदार थोरवे यांचे आभार मानलेत। माणगाव तालुक्यातील साई जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं की साई जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा आहे आणि पुढेही राहणार। राष्ट्रवादीचे नेते कितीही वळवळ केली तरी गट आमचाच राहील। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचा त्यांनी आरोप केला। मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार असून आमचे विकास पुरुष नामदार भरतशेठ गोगावले यांना साथ देणार असंही नवगणे यांनी स्पष्ट केलं। रसायनी परिसरातील सावळे, वावेघर, चांभारली, कांबे, हिरानंदानी, भोकरपाडा आदी गावांनी हिंदू रक्षण आणि धर्मरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे नेतृत्व स्वीकारले। संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील आणि कोकण प्रांताध्यक्ष सचिन खुळे यांच्या हस्ते या गावांच्या थांब्यांवर नामफलकांचे अनावरण करण्यात आले। कार्यक्रमावेळी महिलांनी औक्षण तर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गायन केलं। दिनेशदादा पाटील यांनी हिंदुत्वावर मार्गदर्शन करत समाज एकतेचा संदेश दिला। यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेकडो बजरंग बांधव उपस्थित होते। वादावरा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।